नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस् नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस् नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस् साधु साधु साधु। तर आज आपण बघणार आहोत स्मृतीच्या उत्पत्तीचे 16 प्रकार. काल आपण बघितलं भगवंताच्या उपसंपदेबद्दल आणि मला वाटतं थंड अश्रू आणि गरम अश्रू या संदर्भात बघितलं. रागयुक्त व रागमुक्त यातील फरक बघितला. प्रज्ञा कुठे निवास करते या संदर्भात बघितलं. संसार संक्रमण या संदर्भात पण बघितलं आणि स्मृतीचे स्मरण होते व तसे स्मृतीचे उगमस्थान या गोष्टी आपण बघितल्या. आता आपण बघणार आहोत स्मृतीच्या उत्पत्तीचे 16 प्रकार. स्मृती म्हणजे ज्या गोष्टीमुळे आपल्याला लक्षात येते, आठवण राहते, त्या गोष्टीला स्मृती म्हणतात. मग त्या संदर्भात आपण आज बघणार आहोत. तर विषय सुरू करूयात. राजा म्हणाला, बनते किती प्रकाराने स्मृती उत्पन्न होते. किती प्रकाराने स्मृती उत्पन्न होते यावर भंतेजी सांगतात, महाराज 16 प्रकारांनी स्मृतीचा उगम होतो. ते 16 प्रकार असे. त्यातला पहिला प्रकार सांगितला, अभिज्ञेमुळे स्मृती उत्पन्न होते. अभिज्ञा म्हणजे पूर्वज्ञानामुळे, पूर्वीच्या ज्ञानामुळे स्मृती उत्पन्न होते. त्याचा अर्थ या ठिकाणी सांगितलेला आहे, आयुष्यमान आनंद उपासिका खुजुत्तरा, अगर ज्यांना अशी अभिज्ञा शक्ती प्राप्त झाली होती असे लोक आपल्या पूर्वजन्मातील गोष्टीचे सुद्धा स्मरण करीत असे, स्मरण करीत होते. की ज्यांना अभिज्ञा प्राप्त झाली, अभिज्ञा म्हणजे जे आपला पूर्वजन्म, जे पूर्वजन्मातल्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी समजू शकतात, जाणू शकतात, अशाला अभिज्ञा म्हणतात. तर ज्यांनी कोणी ती अभिज्ञा शक्ती प्राप्त केली होती ते आपल्या पूर्वजन्मीच्या गोष्टीचं स्मरण करू शकत होते. म्हणून पहिली स्मृती अभिज्ञेमुळे उत्पन्न होते असे या ठिकाणी भंते नागसेन राजा मिलिंद सांगतायत. दुसरी गोष्ट सांगितली, बाह्य गोष्टीमुळे स्मृती उत्पन्न होते. कशी? जे विसराळू असतात त्यांना वेळोवेळी सांगत असल्यामुळे त्या स्मरण होते. समज एखादा व्यक्ती विसराळू आहे, त्याला वेळोवेळी सांगावं लागतं, हे असं आहे, ते तसं आहे, ते तसं आहे, हे असं आहे, अशा प्रकारे सांगावं लागतं. म्हणजे बाह्य गोष्टीमुळे त्याला स्मरण होते, स्मृती उत्पन्न होते. हा दुसरा प्रकार आहे. स्मृतीचा तिसरा प्रकार आहे, एखादा मोठा प्रसंग घडला असता स्मृती उत्पन्न होते. समज एखादा प्रसंग, मोठा प्रसंग आहे, तो जर घडला तर त्या योगी सुद्धा स्मृती ही उत्पन्न होते असं म्हटलेलं आहे. तर कसे? जसे राजांच्या अभिषेकांची व्यवस्था चालली असता त्यांना स्मरण होते, किंवा त्यांच्या किंवा स्वतःच्या श्रोतापती फळाच्या प्रसंगामुळे सुद्धा स्मरण होते. हे मोठे प्रसंग सांगितले. चौथी गोष्ट सांगितलेली आहे, आनंदाच्या प्रसंगाने सुद्धा स्मृती उत्पन्न होते. एखादी आनंदाची गोष्ट घडली तर आनंदाची गोष्ट घडल्यामुळे सुद्धा स्मृती उत्पन्न होते. उदाहरणार्थ आपल्या जीवनात जर काही आनंदाचा क्षण आला तर त्यावेळेस आपण स्मरण करतो की नाही, असं असं झालं होतं किंवा असं असं घडलं होतं. ही अशा वेळेस सुद्धा स्मृती उत्पन्न होते. आमच्या वेळी त्या गोष्टीने अतिशय आनंद झाला, अशा स्मरणाने स्मृती उत्पन्न होते. पाचवी गोष्ट सांगितली, दुःखद प्रसंगामुळे सुद्धा स्मृती उत्पन्न होते. एखादी दुःखद घटना घडली त्यावेळेस सुद्धा स्मृती उत्पन्न होते. माहितीच आहे, कारण की लोक म्हणतात असं झालं होतं बघा, तो वारला बिचारा, त्याने असं केलं होतं, त्याने तसं केलं होतं, तो असा होता. म्हणजे दुःखद प्रसंगामुळे सुद्धा स्मृती उत्पन्न होते. हे पाचवं कारण सांगितलेलं आहे. आमच्या ठिकाणी त्या प्रसंगाने फार दुःख भोगावे लागले होते, अशी आठवण होताच स्मरण होते. म्हणजे दुःखद प्रसंगामुळे सुद्धा स्मृती उत्पन्न होते असं सांगितले. सहावी गोष्ट सांगितलेली आहे, साम्य आढळून आल्यामुळे सुद्धा स्मृती उत्पन्न होते. एखादी गोष्ट सारखी दिसली, समज एखादी गाडी दिसली तर आपल्याला लगेच अरे अशी गाडी तर अमुक अमुक व्यक्तीकडे पण आहे, असा मोबाईल तर त्या व्यक्तीकडे पण आहे, अशी गोष्ट तर इथं इथं पण आहे. म्हणजे
साम्य आढळून आल्यावर सुद्धा स्मृती उत्पन्न होते असे या ठिकाणी म्हटलेले. या ठिकाणी उदाहरण दिलेले भंतीजींनी. जसे आपले आई वडील, भाऊ बहीण इत्यादी समान दुसऱ्या व्यक्तीस पाहून स्मरण होते, किंवा एखादा उंट, बैल, गाढव वगैरे सामान दुसऱ्या उंट, बैल किंवा गाढव दृष्टीस पडले तर स्मरण होते. आहे की नाही? त्या काळात उंट, गाढव होते. आता मी गाडीचं उदाहरण दिलं कारण की आता गाड्या आहेत. आता काय गाढव, उंट राहिली नाही, आहे की नाही? पूर्वी या प्राण्यांचा उपयोग व्हायचा. 7वी गोष्ट सांगितलेली आहे, असमानतेमुळे सुद्धा स्मृती उत्पन्न होते. एखादी गोष्ट असमान वाटली आपली तर अशी असमानता आढळून आल्यावर सुद्धा स्मृती उत्पन्न होते. या ठिकाणी भंतीजींनी उदाहरण दिलेले आहे. उदाहरण असे आहे, जसे अमक्याचे रूप असे आहे, शब्द असा आहे, सुगंध असा आहे, स्वाद असा आहे, स्पर्श असा आहे व याचा नाही, असे 2 वस्तूंच्या असमानते संबंधी सुद्धा विचार करिता स्मरण होते. म्हणजे अशा ठिकाणी सुद्धा स्मृती उत्पन्न होते. 8वी गोष्ट सांगितलेली आहे, दुसऱ्यांनी सांगितल्यामुळे सुद्धा स्मृती उत्पन्न होते. अमक्या ठिकाणी असे घडले होते असे सांगताच स्मृती उत्पन्न होते. म्हणजे ही 16 उत्पत्तीचे कारणांपैकी हे 8वं कारण होतं. 9वं कारण सांगितलेले, एखादी खूण पाहून स्मृती उत्पन्न होते. एखादा सिंबल बघून, एखादं नाव बघून, एखादं चिन्ह बघून सुद्धा स्मृती उत्पन्न होते. हे सुद्धा स्मृती उत्पत्तीचे प्रकार आहेत असं सांगितलेलं आहे. 10वं सांगितलेलं आहे, प्रयत्न केल्याने स्मृती उत्पन्न होते. कसं? तर एखाद्या विसराळू मनुष्यास दुसऱ्याने आठवण करा असे म्हटल्यानंतर तो प्रयत्न करतो आणि त्या गोष्टीचे त्याला स्मरण होते, आहे की नाही? आपण म्हणतो थोडा आठवा, आहे की नाही? त्यावेळेस असं घडलं होतं, थोडस जोर द्या, आठवा. तर मग तो प्रयत्न करतो, आठवतो. तर प्रयत्न करण्याच्या योगी सुद्धा स्मृती उत्पन्न होते असं या ठिकाणी बनते नागसेन राजाला सांगत आहे. 11वा, विचार करीत असता सुद्धा स्मृती उत्पन्न होते. अमक्या वाक्यानंतर अमके वाक्य लिहावयास पाहिजे असे उत्तम लेखकाला चटकन समजून येते. म्हणजे एखाद्या वेळेस विचार करत असता सुद्धा स्मृती उत्पन्न होते. हे सुद्धा स्मृतीचे उत्पत्तीचं कारण आहे. पुढे सांगितलं, मोजणी करत असल्यामुळे सुद्धा स्मृती उत्पन्न होते. जसे की हिशेबात प्रवीण असलेला मुनीम मोठमोठे गणित आणि बेरजा चटकन करून घेतो. हे कशामुळे? स्मृतीमुळे. म्हणून स्मृती काय करत असता? मोजणी करत असता सुद्धा स्मृती उत्पन्न होते. पुढे म्हटलेले, मुखोद्गत असल्यामुळे स्मृती उत्पन्न होते. एखादी गोष्ट पाठ असल्यामुळे सुद्धा स्मृती उत्पन्न होते. 14वं सांगितलेले, चिंतनामुळे स्मृती उत्पन्न होते. चिंतन केल्यामुळे, है की नाही? भिक्षू लोक चिंतनाच्या, समाधीच्या बळाने आपल्या पूर्वजन्मीच्या अनेक गोष्टींचे स्मरण करतात. एका जन्मीच्या असोत की अनेक जन्मीच्या, परंतु स्थळ, काळ, योनी व आकार इत्यादी सर्व प्रकारच्या स्थितींचे त्यांना स्मरण होते. या अर्थाने चिंतनामुळे सुद्धा स्मृती उत्पन्न होते असं 14वं कारण सांगितलेलं आहे. 15वं, संदर्भामुळे सुद्धा स्मृती उत्पन्न होते, है की नाही? कोणी वकील आपल्या शागिर्दास म्हणजे स्टुडंटला असे म्हणतो की ते पुस्तकात त्यानंतर पुस्तक पाहतो व त्याला त्या कायद्याचे स्मरण होते. म्हणजे संदर्भामुळे सुद्धा स्मृती उत्पन्न होते. हे आहे 15वं कारण. आणि सगळ्यात शेवटचं 16वं कारण, कोणाकडे ठेवलेल्या वस्तूत पाहून यासाठी केलेल्या कराराची आठवण होते. म्हणजे एखाद्याकडं करार केलेले, ती वस्तू ठेवलेली आणि त्या वस्तूच्या योगे सुद्धा त्या वस्तूला पाहून सुद्धा स्मृती उत्पन्न होते असं सांगितलेलं आहे. पूर्वानुभावामुळे स्मृती उत्पन्न होते. पाहिलेल्या रूपाचे, ऐकलेल्या शब्दाचे, उपभोगलेल्या सुगंधाचे, चाखलेल्या स्वादाचे, केलेल्या स्पर्शाचे व झालेल्या अनुभूतीचे स्मरण होते. या ठिकाणी स्मृती उत्पन्न होते. महाराज, यात 16 शब्द प्रयोगात 16 स्मृत्या आल्या असल्या तरी त्या अनुक्रमे 17 आहेत प्रकारांनी स्मृतीचा उगम होतो. अशा 17 प्रकारांनी स्मृतीचा उगम होतो. या 17च्या पलीकडे असं 18वं एकही कारण नाही की ज्याने स्मृती होते. हे टोटली 17 कारण आहे. कोणत्याही ठिकाणचा
भारतात राहा, विदेशात द्या, जगाच्या कोणत्याही टोकावर जा, या कारणामुळेच स्मृती उत्पन्न होते. 18वं त्याला कारण नाही. सगळ्यांनी आपापला माईक बंद करा, म्हणजे कसं आहे, आवाज येणार नाही, है की नाही? नगीर साहेब माईक बंद करा तुमचा. तर हे 16 कारण जरी असले तरी त्या ठिकाणी शब्द प्रयोगात 16 स्मृत्या आल्या असल्या तरी त्या अनुक्रमाने 17 आहेत, हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे स्मृतीचे 16 स्मृत्या धरून 17 एक त्याच्यात ऍड आहे, असे टोटली 17 स्मृत्या म्हणजे स्मृती उत्पन्न होत असते 17 प्रकारच्या. हे तुम्ही या ठिकाणी समजून घेतलेलं आहे. तर पुढचा प्रसंग आहे, पुढचा प्रश्न आहे राजाचा, मृत्यू समय बुद्धाचे स्मरण केले असता दैवत्व लाभ आहे की नाही, हे या संदर्भात आहे. बघूया. राजा म्हणाला, म्हणते एखाद्याने जरी 100 वर्षेपर्यंत पाप कर्म म्हणजे दुष्ट कर्म केले तरी केवळ मृत्यू समयी त्याने बुद्धांचे स्मरण केले तर त्यास देवलोकी जन्म मिळतो असे आपण म्हणता, यावर माझा मुळीच विश्वास बसत नाही. तसेच एखाद्याने एक जरी हत्या केली असेल तरी त्याला नरक लोकी दुःख स्थितीत पुन्हा जन्म घ्यावा लागतो असे आपण सांगता, परंतु यावर सुद्धा माझा विश्वास बसत नाही, असं राजा म्हणाला. आता दोन गोष्टी. पहिली गोष्ट काय म्हटला तो, की म्हणते तुम्ही लोक सांगता एखाद्या व्यक्तीने जरी जीवनभर दुष्ट कर्म केले असेल, पापमय कृत्य केली असेल, तरी मृत्यूच्या क्षणी जर त्याने बुद्धांचं स्मरण केलं तरी त्याला दैवत्व लाभ होतं, देवलोकी तो जन्म घेतो. आणि याच्यावर माझा मुळीच विश्वास नाही, असा राजा म्हणतो. आणि दुसरी गोष्ट अशी की एक जरी हत्या केली असेल तरी त्याला नरक लोकी दुःख स्थितीत पुन्हा जन्म घ्यावा लागतो असे आपण सांगता, यावर सुद्धा माझा विश्वास नाही. कृपा करून मला हे व्यवस्थित प्रकारे समजावून सांगावे. तर कसं काय? तर भंतीजी म्हणतात, महाराज अगदी लहान दगडाचा एखादा तुकडा पाण्यावर ठेवला तर तो तरंगू शकेल काय? एखादा दगड असेल छोटासा, अगदी छोटासा दगड जरी तुम्ही पाण्यावर ठेवला तर तो तरंगू शकेल काय? तुम्हाला काय वाटतं, तरंगू शकेल काय? नाही, है की नाही? नाही बनते, तो तरंगू शकत नाही. आणि महाराज 100 गाड्या दगड एखाद्या नावेत भरून पाण्यात सोडले तर नावेच्या सहाय्याने ते तरंगू शकतील की काय? तरंगू शकतील की नाही? म्हणजे समज 100 गाड्या दगड आणले आणि ते एका नावेत भरले, जहाजीत भरले, तर ते त्या नावेच्या सहाय्याने पाण्यात तरंगू शकतील की नाही? होय बनते, सहज तरंगू शकतील. महाराज जे काही पुण्यकर्म आहेत त्यांना नावे समान समजले पाहिजे, अशा पद्धतीनं म्हणते आपण उत्तम प्रकारे समजावून सांगितले, असं राजा म्हणतो. म्हणजे या गोष्टीत तुम्ही थोडासा विचार केला की तुम्हाला समजून जाईल, आहे की नाही? म्हणजे जरी जीवनभर त्याने अकुशल कर्म केले असेल तर ते 100 गाड्या दगडा समान आहे, परंतु मृत्यूच्या समयी जर त्याने भगवान बुद्धांचे स्मरण केले तर ते भगवान बुद्धांचे स्मरण केलेलं त्या क्षणाचं पुण्यकर्म एखाद्या नावेप्रमाणे होतं, म्हणून तो सद्गतीला जातो, आहे की नाही? असं म्हटलेलं आहे. दुःख नाशाचे प्रयत्न, आहे की हे समजलं असेल तुम्हाला सर्वांना, आहे की नाही? आता जे सांगितलं ते नसेल समजलं तर शेवटी प्रश्न विचारू शकतो. तर दुःख नाशाचे प्रयत्न हा भाग आपण बघणार. राजा म्हणाला, बनते तुम्ही भिक्षू लोक भूतकाळातील दुःखांचा नाश करण्यासाठी प्रयत्नशील असता की नाही, आहे की नाही? राजा म्हणाला, बनते तुम्ही लोक भूतकाळातील दुःखाचा नाश करण्यासाठी प्रयत्नशील असता की काय? नाही महाराज. तर मग भविष्य काळातील दुःखाचा नाश करण्यासाठी एवढे प्रयत्न करीत असता की काय? तसेही नाही महाराज. म्हणजे वर्तमान काळातील दुःखांचा नाश करण्यासाठी निश्चितच हे सारे प्रयत्न करीत असले पाहिजे. नाही महाराज, तसेही नाही. बघा, राजा काय म्हणाला, तुम्ही भूतकाळातल्या दुःखांचा नाश करण्यासाठी प्रयत्न करता काय? भंते म्हणाले, नाही महाराज. मग तुम्ही भविष्य काळातले दुःखाचा नाश करण्यासाठी प्रयत्न करता असा? भंते म्हणाले, नाही महाराज. मग तुम्ही निश्चितच वर्तमान काळातील दुःखाचा नाश करण्यासाठी प्रयत्न करत असतात? नाही महाराज, तसेही नाही, असे भंते सांग. जर तुम्ही भिक्षू लोक भूतकाळातील
भविष्य काळातील आणि वर्तमान काळातील दुःखांचा नाश करण्यासाठी प्रयत्न करीत नाही, तर मग कशासाठी प्रयत्न करीत असता ते तरी सांगा, असे राजा मिलिंद भंते नासेनास म्हणाले. मग स्थवीर म्हणाले, ज्यांच्या योगाने या दुःखांचा निरोध व्हावा आणि कसल्याही प्रकारचे दुःख उद्भवू नये, यासाठी आम्ही बौद्ध भिक्षू प्रयत्न करीत असतो. कशासाठी? ज्या गोष्टीमुळे दुःखाचा निरोध व्हावा, म्हणजे दुःख नष्ट व्हावे आणि कसल्याही प्रकारचे दुःख उत्पन्न होऊ नये, यासाठीच आम्ही बौद्ध भिक्षू प्रयत्न करीत असतो, असं भंतेजींनी सांगितलं. भंते, आजच्या स्थितीत अनागत दुःख आहे काय? म्हणजे जे अजून आलेच नाही ते दुःख आहे काय? म्हणजे आजच्या स्थितीत जे दुःख अजून आलेलं नाही ते दुःख आहे काय? नाही महाराज, जे अजून आले नाही ते दुःख नाही. म्हणते, जे दुःख मुळी अस्तित्वातच नाही ते नष्ट कराव्यास निघालेले तुम्ही बौद्ध भिक्खू मोठे अजब पंडित म्हटले पाहिजे. जे अजून अस्तित्वातच आले नाही अशा दुःखाला नष्ट करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करता असे म्हणता, है की नाही? मग तुम्ही अजबच पंडित आहात. अशा प्रकारचे बौद्ध भिक्षू तुम्ही अजबच पंडित आहात, असा राजा म्हणतो. महाराज, आपले शत्रू किंवा वैरी राजे आपल्या विरुद्ध कधी युद्ध करीता उभे राहिलेत काय? कोण म्हणतात? म्हणते नरसेन की महाराज, तुमचे जे शत्रू आहेत ते कधीतरी तुमच्या विरुद्ध युद्ध करण्यासाठी उभे राहिले काय? होय बनते. महाराज, मग जेव्हा आपले शत्रू राजे आपल्या विरुद्ध दंड थोपटून युद्धाकरिता सज्ज होतात, तेव्हा का आपण खंदक खोदाव्यास, तटबंदी कराव्यास, दीपस्तंभ उभारण्यास, बुरुज बांधण्यास किंवा सैन्याकरिता धान्य कोठारे भराव्यास सुरुवात करता की काय? बनते, असे नाही तर या सर्व गोष्टीची आधीच तयारी करून ठेवावी लागते, है की नाही? काय सांगता कधी शत्रू वार करेल? मग सगळ्या गोष्टीची आधीच पूर्तता करावी लागते. महाराज, शत्रू जेव्हा युद्धासाठी उभा राहतो आणि आपण हत्तीस्वार, घोडेस्वार, रथस्वार, तिरंदाज इत्यादीचे शिक्षण द्यावयास सुरुवात करता की काय? नाही बनते, ते पूर्वीच प्रशिक्षित करून ठेवावे लागतात. पूर्वीच का बरे प्रशिक्षित आणि तयार करून ठेवावे लागतात? म्हणते, पुढे कधी येणाऱ्या धोक्यापासून स्वतःचे व राज्याचे रक्षण करण्यासाठी हे आधीच करावे लागते, है की नाही? भविष्यात ते येऊ नये, युद्ध करू नये किंवा अं, राज्याचे संरक्षण करण्यासाठी ते आधीच गोष्टी सुसज्ज आणि तयार कराव्या लागतात. महाराज, सध्या जे भय अस्तित्वात आले नाही आणि भविष्यातही असे काही भय सध्या जे भय अस्तित्वात नाही, भविष्यातील असेही काही भय आहेत असते काय? नाही बनते, असे काहीच नसते. महाराज, जे भय अस्तित्वातच नाही अशाही भयापासून स्वतःचे व राज्याचे रक्षण करण्याकरता आधीच तयारी करणारे आपण विचित्रच पंडित आहात, असेच म्हणावे लागेल. भंतेजींनी त्याचाच प्रश्न त्याच्यावरच उलटला आहे की नाही, की म्हणजे तुम्ही सुद्धा ह्या पूर्वतयारी करता, पण जे भविष्यातलं दुःख किंवा भविष्यातलं जे अं, भय आहे ते अजून आलेलं नाही आणि ते न आलेल्या भयासाठी तुम्ही आताच प्रयत्न करून ठेवतात. तर हे तुम्ही तर वेगळेच लोक आहात, अजबच पंडित आहात, असे भंते सुद्धा त्याला उद्देशून म्हणतात. यावर भंतेजी म्हणतात, अजून एखादे उदाहरण राजा म्हणतो, अजून एखादे उदाहरण देऊन समजावून सांगावे. महाराज, आपल्याला तहान लागल्यानंतर विहीर किंवा तलाव खोदावयास सुरुवात करता की काय? नाही बनते, त्याची आधीपासूनच तयारी केली असते. आधीपासूनच कशी काय तयारी केलेली असते? भविष्यातील तहान लागल्यास ती वेळी शमवावी म्हणून? तुम्ही असे कसे विचित्र कथन करता महाराज? भविष्यकालीन तहान सुद्धा काही वस्तू असते काय? म्हणजे तुम्ही म्हणता अगोदरच तयारी करून ठेवलं, म्हणजे भविष्यातली अजून तहान उत्पन्न नाही झाली नाही, तुम्ही अशी कशी लोक आहात भविष्याच्या तहानेसाठी आधीच तयारी करून ठेवताय? नाही बनते, तशी तर काहीच वस्तू नाही. महाराज, जी तहान अस्तित्वात नाही अशी तहान नष्ट करण्यासाठी शिकस्त करणारे तुम्ही राजे म्हणजे अजबच पंडित समजले पाहिजे, असे बनते त्याला प्रत्युत्तर देतात. यालाच म्हणतात विमती छेदन प्रश्न, आहे की नाही? कृपा करून पुन्हा एखादे उदाहरण देऊन समजावून सांग. त्यावर स्थवीर म्हणतात, त्यावर भंतेजींनी भुकेचा उल्लेख करून या प्रश्नातील गुंतागुंतावरील उल्लेखाप्रमाणे उकलून दाखवल्याप्रमाणे राजा मिलिंदास फार आनंद झाला. मग जसा पाण्यासंदर्भात तसाच भुके संदर्भात सुद्धा भंतेजींनी त्यांना त्याच पद्धतीत प्रश्न केला.
त्यावर राजा मिलिंदाला ते समजले आणि तो फारच आनंदित झाला आणि प्रसन्न झाला. तो म्हणाला, साधू साधू साधू. म्हणते, आपणच अशा रीतीने समजावून सांगितले की ज्याच्या योगी माझ्या प्रश्नांच्या पकडीत मीच सापडलो. खरोखरच आपण फार कुशल व्याख्याते आहात. आपण फारच पंडित आणि विद्वान भिक्षू आहात. असा उल्लेख राजा मिलिंदाने भंते नागसेनांसंदर्भात केला. खरंच म्हणजे साधुकार देण्याची गोष्ट आहे, आपणही साधुकार दिला पाहिजे की नाही? साधू साधू साधू. खरंच भंतीजीने उत्तम प्रकारे राजाला त्याच्याच प्रश्नामध्ये गुंतवून त्याला समजावून सांगितलं आहे की नाही? तर आता एक भाग आहे छोटासा ब्रह्मलोका संदर्भात, तो घेऊ आणि उद्या आपण मृत्यू संदर्भात एक मोठा प्रश्न आहे तो घेणार आहोत. तर ब्रह्मलोकाचे येथून अंतर किती आहे? राजा म्हणाला, म्हणते, ब्रह्मलोक येथून किती दूर आहे? है की नाही? हा प्रश्न केला. तर भंतीजी म्हणाले, महाराज फार दूर आहे. समजा आपल्या राजवाड्या एवढा विशाल खडक तेथून सोडला असता रात्रंदिवस 48 योजन. एक योजन म्हणजे 10 किलोमीटर. एक योजन म्हणजे किती? 10 किलोमीटर. लक्षात ठेवा. काय म्हणले भंतीजी? महाराज आपल्या राजवाड्या एवढा जर मोठा दगड ब्रह्मलोकातून सोडला तर रात्रंदिवस 48 योजनाच्या वेगाने तो खाली येत असता पृथ्वीवर पोहोचण्याकरिता त्याला 4 महिने तरी लागतील. एवढं दूर ब्रह्मलोक आहे असं भंते नागसेनाने सांगितलं. म्हणते, तर मग एखादा पूर्णपणे शांत असलेला भिक्षू वाकवलेले हात लांब करण्याकरता किंवा लांब केलेले हात वाकवण्याकरता इतका वेळ एखादा शक्तिशाली पुरुष असला तितक्याच वेळात आपल्या रिद्धी शक्तीच्या बळाने येथे जम्बूद्वीपात अंतर्धान पाहून ब्रह्मलोकात उपस्थित होतो. हे तरी कसे घडणे शक्य आहे? या विधानावर माझा मुळीच विश्वास बसत नाही. इतक्या कमी वेळात एवढे शेकडो योजनाचे अंतर कसे काय तोडता येईल? राजाने प्रश्न केला. तुम्ही लोक सांगता की तिथून जर खडक फेकला आपल्या राजवाड्या एवढा तर त्याला इथे येण्यासाठी 4 महिने लागतात. पण तुम्ही सांगतात की एखादा अर्हत झालेला भिक्षू, जीवनमुक्त झालेला भिक्षू, रिद्धी प्राप्त केलेला भिक्षू, जे आपण हात असे घडी करतो आणि घडी करून पुन्हा खोलतो, याला जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळात या पृथ्वी लोकातून ब्रह्मलोकात जातो, ब्रह्मलोकातून पृथ्वी लोकात येतो. एवढा वेळ लागतो. मग या विधानावर माझा मुळीच विश्वास नाही असे भंते नागसेनास राजा मिलिंद. यावर भंते म्हणतात, महाराज आपले जन्मस्थान कोठे आहे? काय विचारलं की महाराज तुमचा जन्म कोठे झाला? त्यावर सांगतात महाराज भंते, अलसंद नावाच्या बेटावर माझा जन्म झाला. अलसंद नावाच्या बेटावर म्हणजे मला वाटतं ते ग्रीस मध्ये आहे की नाही? आता त्याचं नाव अथेन्स अथेन्स असेल आहे की नाही? अथेन्स बेट आहेत छोटे मोठे आहे की नाही, ग्रीकचे प्रदेश आहे. राजा मिलिंद मूळ ग्रीक होता ना, त्याचा जन्म तिथं झाला होता. म्हणून त्यांनी काय सांगितलं की म्हणते, अलसंद नावाच्या बेटावर माझा जन्म झाला. तीच माझी जन्मभूमी आहे. त्यावर भंते म्हणाले, महाराज तुम्ही तेथे केलेली एखादी गोष्ट आठवते काय? होय भंते, आठवते. महाराज मग तुम्ही इतक्या कमी वेळात एवढे 200 योजन लांबीचे अंतर पार करून गेलात, हे कसे काय? तुम्ही म्हणता ना की मला माझी गोष्ट एखादी गोष्ट केलेली आठवते. म्हणतात महाराज एवढ्या मोठ्या लांबचं अंतर तुम्ही एवढ्या कमी क्षणात कसं काय ओळखलं की ही गोष्ट घडली म्हणून, हे की नाही? त्यावर ते म्हणतात की भंते, आता मला समजले. म्हणजे मनाच्या गतीनं भिक्षू लोक तिथं जाऊ शकतात असा याचा अर्थ. या ठिकाणी हे ब्रह्मलोकाचे अंतर हा भाग आपण थांबूयात. उद्या मृत्यूनंतर दुसरीकडे पुन्हा जन्म घेण्यासाठी वेळेचे बंधन नाही हा भाग आपण बघणार. तर आज आपण मूळतः 3 भाग बघितले. स्मृती कुठे उत्पन्न होते या संदर्भात बघितलं, दुःख नाशाचे प्रयत्न या संदर्भात बघितले आणि ब्रह्मलोकाचे अंतर, असे 3 भाग आपण मुख्यत्वे आज बघितलेले आहेत.